मागील 200 वर्षात पाया रचला गेलेल्या भारतीय प्रबोधन परंपरेचे क्रांतीसूर्य महात्मा फुले हे उद्गाते आहेत. युगप्रवर्तक, कृतिशील विचारवंत म्हणूनही त्यांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन अभ्यासक डॉक्टर राहुल कोसंबी यांनी केलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त कार्यक्रम झाला. कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी कुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर, महात्मा फुले प्रतिष्ठानच्या संचालक डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे यांची मंचावर उपस्थिती होती. यावेळी डॉक्टर राहुल कोसंबी यांचे महात्मा फुले यांच्या समाज परिवर्तनाचे प्रारूप या विषयावर व्याख्यान झाले. ते म्हणाले, 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत प्रतिगामी विचारधारा आणि जाती परंपरेच्या जोखंडात भारतीय समाज अडकला होता. अशा वेळी देशात ब्राह्मो समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज अशा विविध विचारांची प्रबोधन परंपरा सुरू झाली. महात्मा ज्योतिबा फुले यांचे कृतिशील विचार आणि सैद्धांतिक मांडणी करून बहुजनांचे प्रबोधन केले. स्त्रिया आणि मागास समाज घटकाला मुख्य प्रवाहात आणले. शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांचे कसब आणि गुलामगिरी या ग्रंथातून त्यांनी बहुजनांचं प्रबोधन केलं. तत्कालीन जात, वर्ण, धर्म आणि समाज व्यवस्थेची अत्यंत सिस्टमॅटिक मांडणी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली, असेही डॉक्टर कोसंबी म्हणाले. जात, धर्म, वर्ण हे सर्व मानवनिर्मित असून या भेदातून माणसाला मुक्त करण्यात महात्मा फुले यांचं मोठं योगदान आहे, असे अध्यक्ष समारोपात कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी म्हणाले. कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर यांनी प्रास्ताविक केले. प्राध्यापक मुक्तार शेख यांनी सूत्रसंचालन तर अपर्णा अष्टपुत्रे यांनी आभार मानले.